जिंतूर नगर परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे। परिणामी कलावंत विद्यार्थी आत्मविष्काराला मुकणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिगेला पोहोचलेली उत्सुकता थंडावली आहे। जिंतूर शहर हे एक ऐतिहासिक शहर असल्याने तालुक्याला सांस्कृतिक वारसा आहे। या वारशाच्या परंपरेला अबाधित ठेवण्यासाठी सन 2000 साली नगराध्यक्षा साबिया बेगम फारुकी यांच्या कार्यकाळात प्राध्यापक सदानंद पुंडगे यांच्या पुढाकाराने नगर परिषदेमार्फत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। पण ही परंपरा 2 वर्ष सुरू होती। त्यानंतर ही परंपरा तब्बल 10 वर्ष खंडित झाली होती। मध्यंतरी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या पुढाकाराने भारतीय खंडित झालेली परंपरा सुरू करण्यात आली होती। तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू होती। पण चालू वर्षात सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या अंतर्गत नाराजीमुळे प्रजासत्ताक दिनी होणारा भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय। परिणामी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीला खीळ बसणार आहे। शिवाय मागील 1 महिन्यापासून भारतीयमची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थी विविध सांस्कृतिक प्रकाराचा सराव करीत होते। त्यांच्या या उत्साहाला खीळ बसलीये। जिंतूर शहरातील शहरवासीयांना उद्याच्या 26 जानेवारीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जो आता म्हणले की उद्याचा भारतीय कार्यक्रम होणार नाही। भारतीयमची सुरुवात जिंतूर नगरपालिका आदरणीय आमदार बोर्डीकर साहेबांच्या काळात आमच्याकडे ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस आम्ही भारतीयमची सुरुवात ह्या उद्देशाने केली की जिंतूर शहरातील विद्यार्थी, त्याचे पालक, शिक्षक, पूर्ण शाळा आणि येणारा प्रेक्षक वर्ग एक 26 जानेवारीच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, एक व्यासपीठ मिळावं आणि तो आनंदी सोहळा एक दिवस पूर्ण आपण साजरा करण्यात यावा, ह्या माध्यमातून तो भारतीयमचा उपक्रम आपण सुरू केला आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण त्या कार्यकाळामध्ये आम्ही तो भारतीय उपक्रम राबवला। आता तुमच्या मार्फतच मला कळालं की उद्याचा कार्यक्रम होणार नाही। खरं म्हणत ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की ह्या चांगल्या कार्यक्रमाला हे बंद करणं म्हणजे हे जिंतूर शहरातील जिंतूर जे सांस्कृतिक प्रेमी आहेत, जिंतूरचे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक वृंद आहेत, जे पालक आहेत, खरं म्हणजे या सगळ्यावर हा अन्याय आहे आणि ही चांगली गोष्ट नाही। सांस्कृतिक वारसा लाभावा म्हणून जिंतूर शहराने ही सुरुवात आम्ही त्या काळात आदरणीय आमदार बोर्डीकर साहेबांच्या आणि आदरणीय गंगाधर बोर्डीकर साहेबांनी जी भारतीयमचे आम्हाला मार्गदर्शनानुसार आणि आदरणीय आमच्या युवा नेत्या मेघनादिनी साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केली होती। त्यावेळेस मी परीक्षक म्हणून शिरूचे काही जे सर बोलले होते। खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये ओळख शिरूची सांस्कृतिक आणि कला क्रीडाच्या बाबतीमध्ये शिरूची ओळख होती, पण त्यांनी सुद्धा जिंतूर नगरपालिकेने आम्ही त्यावेळेस भारतीयमची सुरुवात 2012-13ला केली। त्यांनी कौतुक केले की शिरूर सुद्धा इतके सुंदर आणि चांगले कार्यक्रम होत नाहीत। त्यांच्या कौतुकाने आपल्या शहरातील त्या सगळ्या कार्यक्रमाला एक थाप मिळाली होती आणि त्याच थापेच्या आणि त्याच जोरावर आम्ही चांगले कार्यक्रम त्या काळामध्ये घेतले। ही आजची गोष्ट तुमच्या मार्फत मला कळली, खरंच ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकत नाही। चांगल्या कार्यक्रमाला असं बंद करणं याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसा घेता येईल त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे होता। कारण गेल्या माझ्या माहितीनुसार 15 ते 20 दिवसापासून काही शाळा याचा सराव करीत होत्या, काही विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक। खरं म्हणजे विद्यार्थी शाळा सराव करणं नाही तर कारण त्या विद्यार्थ्यांना जो कला क्रीडा साहित्य त्या क्षेत्रामध्ये त्यांना जे काही घरून मदत लागते, म्हणजे त्यांच्या ड्रेसिंगच्या स्वरूपात असेल, त्यांचे काही साहित्याच्या स्वरूपात असेल, आर्थिक जो काही भार पालकांना सोसावा लागतो। मागील 10 वर्षापासून जिंतूर नगरपालिकेने जिंतूर शहरासाठी सांस्कृतिक व कलागुणांना वाव देण्यासाठी भारतीय हा स्तुत्य उपक्रम सुरू केला होता। यामध्ये जिंतूर शहरातील शाळांना व्यासपीठ निर्माण करून दिले जात होते। त्यामुळे जिंतूर शहरातील विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळाला। यामधूनच जिंतूर शहरामध्ये त्यासाठी मार्गदर्शक शाळा निर्माण झाल्या। यातूनच प्रेरणा घेऊन प्रत्येक शाळेमध्ये एक सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण झालं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या विद्यालयाने या भारतीयमसाठी तयारी सुरू केलेली होती, परंतु जिंतूर नगरपालिकाचा यावर्षी भारतीयम हा कार्यक्रम नसल्यामुळे सहभागी होता आलं नाही। त्यामुळं भारतीयमचा कार्यक्रम हा सांस्कृतिक दालन आहे, हा स्तुत्य उपक्रम हा सुरू असायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना व्यासपीठ आणि कलागुणांना वाव मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते। प्रतिनिधी रिया चौस, जिंतूर, परभणी।